अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम म्हस्के यांच्याकडून तब्बल 12,39,000 रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं लावला असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। दिनांक 25 जून 2025 रोजी शुभम म्हस्के आणि त्यांचे सहकारी शालिकराम धेकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम SBI बँकेमध्ये भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून म्हस्के यांच्याकडील रोख रक्कम 12,39,000 असलेली बॅग हिसकावली आणि ते पसार झाले। अटक आरोपी यामध्ये आहेत शेख समीर उर्फ सोनू शेख शफी वय 22 वर्ष, शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी वय 24 वर्ष, यश उर्फ आरू रवींद्र टेकाडे वय 23 वर्ष, विशाल उर्फ वंश राजेश खत्री वय 21 वर्ष हे सर्व राहणार नरखेड, तौसिफ शरीफ खान पठाण वय 22 राहणार येरला मोर्शी, तनीश उर्फ गोट्या धनंजय पेंदाम वय 21 वर्ष राहणार नागपूर, त्याचप्रमाणे एक बालक आहे धरमपेठ नागपूरचा। शेख समीर उर्फ सोनू शेख हा या फायनान्स कंपनीत पूर्वी काम करत होता। त्यानं आताच्या कर्मचाऱ्याकडनं माहिती मिळवून लुटीची आखणी केली। आरोपींनी 2 वाहनातनं घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली आणि नागपूरमध्ये वाटप केलं। पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले आणि इतर 20हून अधिक पोलिसांचे पथक यावेळी कार्यरत होते। सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। हिसकून घेण्याची त्या केसबद्दल आहे। 25 जूनला क्रेडिट ॲक्सेस मायक्रो फायनान्स हे जे मायक्रो फायनान्सची कंपनी आहे त्यांची मोर्शीचं जे ब्रँच आहे त्यामधून त्यांचे 2 कर्मचारी एक बॅगमध्ये 12 लाखची नगदी अमाऊंट बॅगमध्ये ठेवून ते त्यांच्या बँक ब्रँचकडून SBI ब्रँचला जात होतात पैसे जमा करण्यासाठी आणि ते अराउंड 1 PM ची घटना आहे की एक मोटरसायकलवर 3 अज्ञात आरोपी तिथे आले आणि हे जे 2 माणूस बाईकवर जात होते त्यांना अडवून त्यांच्याकडील जे बॅग आहे ते हिसकून घेतले आणि तिथून पडून गेले। त्याबद्दल पोलिसांना माहिती पडला आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशन मोर्शीला अपराध गुन्हा पण दाखल केली। एकदा ही घटना झाली की नंबर 1 कंट्रोलला माहिती पडला तर आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला प्रॉपर नाकाबंदी एक्सेट्रा केली, पण नाकाबंदीला काही आरोपी भेटला नाही आणि सोबत PILCB त्यांचे टीम सोबत रवाना झाले हेडक्वार्टरकडून आणि किती टीम 3 टीम त्या घटना नंतर ते तपासातला वर्क केली आणि घटना जे घडलं ते 25 तारीखची आहे आणि 29 जूनला LCBची जे सागर हटवार आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या हातातला काही क्लूज भेटले। म्हणजे नंबर 1 दे ॲनालाइज्ड CCTV फुटेज आणि इतर टेक्निकल एव्हिडन्स आणि सोबत त्यांची गोपनीय जे काही यंत्रणा आहे त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन काढले आणि त्यांना 4 नाव संशयित वाटला आणि ते वर्क केली आणि ते 4 संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली तर ते 4 संशयित आरोपींनी कबुली दिली की हे घटना ते आरोपींनी एकूण मिळून केलेली म्हणून। हे जे आरोपी आहे त्यापैकी जे नंबर 1 आरोपी आहे शेख समीर उर्फ सोनू शेख रफीक हे 22 वर्षाची आहे। हे मेन अक्यूज्ड आहे हे पूर्ण गुन्हेबद्दल आणि ते सेम जे क्रेडिट कंपनी जे आहे मायक्रो फायनान्सचे जे कंपनी आहे त्या कंपनीला पूर्वीचा एक एम्प्लॉई होता, 1 वर्ष अगोदर ते तिथे कामाला। NTV न्यूज मराठी मोर्शी।